पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम दुसरे चरण संतालिया तेवढे धन्यवाद कमीच आहे. कारण प्रत्येक वर्षी इथला एक सप्ताह, गावातला एक सप्ताह असे 2-2 कार्यक्रम आपल्या आसोला नगरीमध्ये होतात. आणि विशेष स्वरूपानं 2ही सप्ताह होत असून गावकरी मंडळी चांगल्या प्रकारचं सहकार्य करते. पुन्हा आता मंदिराचं सुद्धा काम चालू आहे आणि त्याला सुद्धा मला वाटतं चांगल्या प्रकारचं सहकार्य झालेलं आहे. कोणाकडे काही देणगी राहिलेली नसेल आणि जरी राहिलेली असेल तरी आता 1 वर्षभर जवळपास आता पूर्ण होतेत. आपल्याला गेल्या वर्षी माझ्याच कीर्तनात मला वाटतं आपण आकडे जाहीर केले आणि बरेचसे जे महाराज व्यवहार सांभाळणारे कर्तव्य दक्ष जाणकार लोक आहेत त्यांचे जमाबी झालेले. आता ज्याला प्रपंचातल्या आणि परमार्थातल्या दोन्ही व्यवहाराचं ज्ञान नसेल अशाचे काही राहिले असतील तर आणखी काही मंदिराचं काम लई पुढं गेलेलं नाही. आता मला वाटतं एक आपलं पूर्ण कामाच्या हिशोबाने एक 50% काम पूर्ण झालेलं आहे. काही काहीने असा हिशोब केलेला असतो जरा वरी आल्यावर देऊ, वरी आल्यावर देऊ. काही जणांचा त्याच्या पुढचा हिशोब असतोय ते म्हणते तर आधी देणारच नाहीत आम्ही कधी. त्यांचा कळसालाच हिशोब असतो महाराज. त्याच्यामुळे आजपर्यंत जमा व्हायला काही अडचण नाही कारण वर्षाची भरती होती. आता मीही आजपर्यंत माझेही जमा व्हायला आज टाईम लागला होता. म्हणजे आता आजपासून आज 1 वर्षभर आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि निश्चित स्वरूपानं एक भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये होत आहे. या मंदिरासाठी तन्मन धनानं जे सहकार्य करणारी मंडळी असतील त्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि इथल्या जमीनदात्यांनी सुद्धा ही जमीन दान दिलेली आहे. त्याच्यात काही संशय नाही. संशय आणू बी नका. ते देणारे बी संशय आणत नाही तर आपणही आणायचं नाही. कारण देवाला एकदा दान दिलेल्या गोष्टीवर कुणी हक्क गाजवू नये. तेही गाजवीत नाहीत आणि आपणही उगाच त्यांचीच राहिली जर म्हणत असतो देणगी देण्यासाठी तर हेही काही आपलं योग्य नाही. म्हणून या भव्य दिव्य स्वरूपाच्या मंदिराचं आम्हाला तर गेल्या वर्षी असं वाटलं होतं की आपलं ह्या कार्यक्रमाला कळसाचंच काम होईल पण तरी सुद्धा थोडी वेळ लागली. पुढच्याला तरी होईल का नाही? होईल ना? म्हणजे ह्या वर्षीच आहे का? बरोबर. त्यावेळेस तरी आपलं सगळं म्हणजे त्यांची मूर्ती बसावा इथं. एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आपण उभा केलेलं आहे. आणि जाऊन त्यांना 100 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या शतकपूर्तीला तरी आपली मूर्ती बसायला पाहिजे म्हणण्यापेक्षा 100% बसल. संतांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आपण सगळे निमित्त आहोत. देवाला करून घ्यायचं झाल्यावर देव कसंही करून घेतो. म्हणून निश्चित स्वरूपाने या शताब्दीपर्यंत आपल्या मंदिराचं सर्वच काम माऊली करून घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्या वस्तू आहेत का मला अजय एकानं एक भरपूर होतंय. फुकट आहे म्हणल्यावर तिथं काय ऊन आहे का? आलेलं जे त्या दुकानावर आलेत अशाला मुक्त स्वरूपानं दान स्वरूपानं वस्तू देतात. देते आले असे दान. महाराज दुकान व्यावहारिक दृष्ट्या घातलंय म्हणतात आणि आलेल्याला सर्व वस्तू दान देतात. हे कसं शक्य आहे? महाराज म्हणतात संत उदार आहेत. 2 शब्द एकच शब्द 2 वेळेस वापरला. संत उदार. संत उदार भरले अनंत भांडार. कसं दान देतात? संत महात्मे रोख स्वरूपानं पैसे स्वरूपानं जरी काही घेत नसली ना तरी दुकानाला आलेल्या माणसाचं अंतकरण तपासूनच देतात. काय तपासून?
त्याच्या ठिकाणी काही अवगुण आहे का हे तपासतात, तो शुद्ध आहे का हे तपासतात. कुणालाही कसं देतात हो. दुकान घातलंय, आलेल्या वस्तू फुकट देतात, पण फुकट देत असताना पुढच्याचं अंतकरण त्या वस्तू देण्याच्या योग्यतेचं आहे का हे तपासूनच देतात, कुणालाही देत नाहीत. पण असा जर अंतकरण आणि श्रद्धानिष्ठेचा योग्यतेचा असेल, त्याला किती देतात हे सांगता येत नाही. म्हणून उदार महाराज कितीही कसं देतील, भरले अनंत भांडार, त्यांच्याकडे भरपूर आहे ना, अनंत भांडार, वर्णन करता येत नाही एवढी सामुग्री संत महात्म्याच्या ठिकाणी. महाराज 10-5 जण गेले व संपत्ती पुन्हा काही शिल्लक. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, मागत्याची पुरे धनियानी काशी उरे. 1,00,000-2,00,000 कोटी लोक गेले तरी त्यांच्या दुकानातलं भांडवल संपत नाही. जो मागतो त्याची इच्छा पूर्ण होते आणि पुन्हा मागणाऱ्यासाठी आणखी शिल्लक राहतं. महाराज इतकं कसं शक्य? एक वस्तू फुकट वाटतात, कितीही भरलेला असू दे ना, या जगामध्ये कसं टिकणार आहे? महाराज म्हणतात, तो माल पुरवणारा जो आहे ना, तो एवढा श्रीमंत आहे, त्यानं तिथून देतानाच वरदान देऊन दिलंय, तुम्ही फक्त पुढच्याचं अंतकरण तपासून वाटीत राहा, दिलेला माल कधीही संपणार नाही. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. विठ्ठल विठ्ठल. माल भरून देणारा कोण आहे हो? देवानं माल दिलेला आहे. आता माल देणारा जर देव असेल आणि घेणारी सामान्य माणसं असतील, वाटणारे संत दुकानदार असतील, आता आपल्यासारख्याला कितीही मागितलं तरी मागणारच काय आहेत महाराज. आणि जे संत महात्म्याच्या दुकानात मिळतंय ती वस्तूची गरजच शक्यतो माणसाला नाही. त्यांच्याकडे ज्ञान मिळतं, मोक्ष मिळतो, रिद्धी सिद्धी संत महात्म्याच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. ह्या गोष्टी सामान्य माणसाला कळतच नाहीत. सामान्य माणसं संताकडे बी गेलं तरी मागतीत लेकरं, मागतीत बायका, मागतीत पैसा. ह्याच्यापेक्षा चुकून गेले तर 5 वर्ष एखादं पद, किती वर्ष? 4-5 वर्ष. आता ह्या गोष्टी महाराज, अहो याच्यापेक्षा काय मागणार आहे? काय मागणार आहे तो? सामान्य मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं संताकर मिळणारे, दुकानात मिळणारे पदार्थ हाय क्वालिटीचे, मोठे चांगले महाराज, त्याचं वर्णन करता येत नाही, एवढे पॉवरफुल आहेत. आणि मागणाऱ्याची बुद्धी इतकी अपूर्ण आहे. काही काही वेळेस बाहेरीतल्या दुकानात गेलं तरी ह्याला पाहिजे ती नाही वस्तू मिळाली तरी दुकानदाराला फेल करून बाहेर येतोय. याला जे पाहिजे आहे ते त्या दुकानात उपलब्ध नाही, आणि जे उपलब्ध आहे ना त्याचा दर्जा फार मोठा आहे, म्हणून त्याचा दर्जा अज्ञानाला कळत नाही. पण संत महात्म्याच्या दुकानामध्ये जगामध्ये न मिळणारी कोणतीही वस्तू नाही. संत एवढे श्रीमंत आहेत. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा करा. अभंगामध्ये दुकान घातलं असं सांगितलंय. दुकान घालणारे संत आहेत. संत दुकान घालण्यासाठी नेमके आलेत तरी कुठून? आपण पुराणाकडे पाहायला गेलं तर त्यांनी परिचय देत असताना सांगितले बघा, आम्ही वैकुंठवासी सनगावून आलेत का? संत हे वेगळे थोडे. संताकडे कधी एक संत एखाद्या जातीमध्ये झाला म्हणजे त्याची सगळी जात त्या योग्यतेची आहे किंवा त्याची सगळी जात अयोग्य आहे असं ठरवता येत नाही. एखाद्या गावामध्ये संत झाले म्हणजे संत जन्माला घालणार ती गावाची खाण आहे असं म्हणता येत नाही. आईच्या पोटी एखादा मुलगा जर संत झाला तर बाकीची मुलं ही संत होतील असं काही सांगता येत.
त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, संताच्या पोटी येणारी सुद्धा संतच असतील असंही काही सांगता. संताचे ते आप्त नव्हते ते संत. संताच्या पोटी आलेला सुद्धा संत नाही. कितीक तरी माळकऱ्याची अशी उणीव आहे भजन करणाऱ्याची. नका भजन करणारा असू द्या, पण त्या बापाचा एवढा तरी प्रभाव व्हायला पाहिजे. साधा माळकरी तरी कसा, नुसता माळकरी तरी. अहो एवढं शक्य होत नाही. संताच्या पोटी जन्माला आले म्हणून आप्त संत आहेत असं सांगता येत नाही. हे संत आलेले थोडं बारीक लक्ष द्या, निमित्तापुरता मायबापाचा आणि जातीचा फक्त स्पर्श करून घेत असतात. त्याचा काही संबंध त्याच्याशी. कुणाला तरी मोठेपणा द्यायचा आहे, तिथे योग्यता तपासून, तिथे ठिकाण तपासून त्याला मोठं करण्यासाठी संत एखाद्या वेळेस अयोग्य गावामध्ये जन्माला आले तर दुसऱ्या गावाचं महत्व वाढवण्यासाठी तिथं येऊन पोहोचतात. कुठं अयोग्य कुळामध्ये जर जन्माला आले तर कुळाला सुद्धा शुद्ध करून महाराज त्या कुळाचं महत्व वाढायचं कर्म करतात. संत महात्म्याचं कार्य लपत नाही. आता कुठेही जन्माला आले ना, जसं फुल महाराज रेंद्यामध्ये जरी लावलं, खाली किती घाण असू द्या, पण वरी आल्यानंतर त्याचं राहणीमान एवढं स्वच्छ असतं. आणि नुसतं राहणीमान स्वच्छ नसतं तर ते सुगंध देण्याचं काम अगदी इमानदारीनं करतं. आपण कसल्या बी घाणीत जन्माला आलो तर एवढं चांगलं समजतो आपण, एवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो की फक्त बाहेरून तरी स्वच्छ राहता येईल. आता सांगितलेल्या रेंद्यापेक्षा काही कमी घाणीतून आपला जन्म झालेला नाही. ह्याच्यापेक्षा वाईट ठिकाणाहून आपण प्रवेश करून इथपर्यंत आलोत. पण आपला सुगंध पाहिजे तेवढा संता इतका सुटत नाही महाराज. संत महात्म्याचं निश्चित कर्म आहे आणि कर्म निश्चित करून संत महात्मे मृत्यू लोकामध्ये इह लोकापर्यंत प्रवास करून येतात. तेच सांगितलं आताच्या प्रमाणामध्ये. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कर्म निश्चित आहे, लक्षात घ्या. आपलं कर्म अनिश्चित आहे. मी सतत सांगत असतो, आपल्याला जन्माला आल्यानंतर, मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर आपण व्यवसाय कुठला करावा हे सुद्धा काही काहीच्या जीवनात 80 वर्षापर्यंत ठरत नाही. ठरते का? शेती माणसाला 2 एकर असू द्या, तो 10 पिकं घेऊन बघतो. त्याच्यातले 9 फेल जातात आणि जे सगळ्यात कमी लावले त्याला चांगला भाव येतो. निश्चित कर्म आहे का आपलं? शेतकरी व्हायचं होतं का नोकरदार व्हायचं होतं का महाराज व्हायचं होतं हे ठरवून आलंय का आपलं? उलटे जे महाराज झाले, जे भजने झाले, ते बाकीचे लोक म्हणते ते पहिलं लय मूर्ख होतो. कधी म्हणजे बदलच आहे की. आणि जे काही पुन्हा बदलले ते म्हणतात महाग ते चांगले होते पण मध्ये मध्ये बिघाड झाली. अहो आपल्यात कधी बदल होईल? महाराज सांगतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, दररोज आता संग तव तो होय बाद. आपण आज बोलतो ते उद्या कोणी खरं म्हणत नाही. आज आपल्या माळीला आणि गंधाला बघून हे कायमचेच माळकरीत एवढं सुद्धा कोणी जाहीर आपल्याला लिहून देत नाही. म्हणून तर सरकारनं उगं पगारीसाठी तरी टिकल म्हणून ती 1500 रुपये का काय पगार चालू केली ना आता भजनीने. 5000 होय गुरुजी, गुरुजीला 5000 पगार आहे, त्याच्यामुळे टाळ बी ठेवून गेलं काय कुठं तरी. झोपलं काय गुरुजी? येण्याचा पहार आहे का? तब्येत हा थोडा असू दे. पगार 5000 आहे. कल्पना करा, आपण जे आज आहेत ते उद्या असतो याची शाश्वती नाही. संत महात्मे वरून येताना त्यांचं कर्म निश्चित झालेलं आहे आणि निश्चित कर्मानं संत महात्मे इह लोकापर्यंत आलेत. काय कर्म आहे त्यांचं महाराजांनी एका प्रमाणात सांगितलं बघा. तुका म्हणे मज सुख
कशासाठी पाठविलंय? निरोप द्यायला. कशासाठी पाठवलंय? तुका म्हणे मज धाडिले निरोपा. देवानं सांगितलंय खालच्या लोकांमध्ये जाऊन फक्त निरोप सांगा, फक्त निरोप सांगा, दुसरं काही काम करायचं? निरोप सांगा. सांगत असताना असं सांगा, मार्ग हा सोपा सुखरूप. भक्तीचा जो मार्ग आहे ना तो सोपा आहे, सोपा असून सुख देणारा आहे. नुसता सुख देणारा नाही तर कायमचं जन्म मृत्यू रूपी संसाराचं दुःख घालवणारा मार्ग आहे, असं खाली जाऊन सांगा. खाली जाऊन सांगत असताना जे त्या मार्गाविषयी सांगायचंय असं ज्ञानाचं पोतं, ज्ञानाचं भांडार भरून संत महात्म्याच्या जवळ दिलंय. आणखी एक सूचना दिली, सांगत असताना जेवढं वरून सांगितलं तेवढंच सांगा. याला तिखट मीठ काही दुसरं मिसळून खाली सांगायचा प्रयत्न करू. काही माणसाला वाटतं एवढंच कमी सांगण्यापेक्षा आपलं काही पदरचं सांगावं. कुणाचं? त्यातले त्यात संताकडे हे काम दिलंय म्हणून महाराज ते तेवढंच सांगते. तेच काम जर आपल्यासारख्याकडे दिलं तर आपण त्याच्या बदलून काय काय सांगितलं असतं काही सांगता येत नाही महाराज. आपल्याला चिंतनाचा विषय जर विचारला तर काहीच लक्षात येत नाही. आणि प्रपंचाविषयी जर बोलायला लागलोत ना, माणसं सहज म्हणते. त्यांचं कसं असतंय तुम्हाला म्हणे माहीत असेल सगळ्याला. लाकूड कितीतरी, दफली कितीतरी. किती थोडं असलं तर काहीतरी वाढवूनच सांगायचा धंदा आहे. जे माणसं बोलले त्यांच्याजवळ ते माणसं म्हणतात आम्ही असं म्हणलोच नव्हतो. पण सांगणाऱ्याला महाराज इतका थुका उडवायची सवय, त्यांना आपलं पदरचं मिसळून चांगली घरामध्ये महाराज तुंबळ हाणामारी लागावी एवढं सांगितलं. आपल्या सांगण्यानं काही पुढच्याचं चांगलं होतंय का? आपली वाचा शुद्धी नसल्यामुळं आपण सांगितलेल्या निरोपानं पुढच्याचं काय होईल चांगलं असं वाटत नाही. संत महात्म्याला तिथून सांगितलंय खालच्या लोकांनी फक्त भक्ती मार्गाला कसे लागतील ना याच्यासाठी काय करायचे ते सांगा. भक्ती मार्गापासून वेगळी होतील याच्यासाठी काही सांगू नका. विठ्ठल विठ्ठल. देत असताना अशा प्रकारच्या वस्तूचं भांडार संत महात्म्याच्या जवळ दिलं. ते म्हणले देवा आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे, हे स्वर्गात सांगू नका बरं का. कारण स्वर्गातले लोक अभिमानी. दुकान लावायला सुद्धा ठिकाण लागतं, लोकाच्या वर्दळीचं ठिकाण लागतं. नुसत्या वर्दळीचं ठिकाण लागून जमत नाही, गली कंगालाची असून जमत नाही. गली कसली कंगालाची कळती का? अशी आमची ही मठाच्या परिसरातली गल्ली चांगली महाराज. आबाने सांगितलं म्हणले मठापासून इकडचे जे सगळे लोक आहेत ना त्यांच्या सगळ्याच्या देणग्या न मागता जमा झाल्या. टाळ्या वाजवा एकदा का. काही मध्ये सांगितल्यावर बी टाळ्या वाजवित नाहीत. मला वाटतं आलेल्याच्या राहिल्यात काय की. होय तसं काही झालंय का? काही असतील तसे बिचारे. तर मला आबांनी सांगितलं होतं म्हणले तुमचं कीर्तन असल्यावर येणारच नाहीत, पण आले बिचारे बरेच. त्यांना माहीतच होतं की विषय हेच कोणता. आपल्याला दुसरं कामच नाही ना. मंदिर बांधलं की माझं कामच संपलं महाराज. पुन्हा मग पुढचं पुढं. दुकान लावत असताना वर्दळीचं ठिकाण पाहिजे, लोक कंगाल नसली पाहिजेत. नुसते कंगाल नाही. दुकान ज्या भागामध्ये घातलंय त्या दुकानात विकणाऱ्या वस्तूची लोकांना गरज पाहिजे ना. आता दुकानात वेगळ्याच वस्तू मिळतात आणि मागणाऱ्याची मागणी जर वेगळीच असेल महाराज तर अशा भागामध्ये दुकान लावून जमणार नाही. तुम्ही हे निरोप सांगितलाय, हे जे सांगायचे ते स्वर्गात सांगू नका. कारण स्वर्गात त्या लोकाला परमार्थाची किंमत नाही. कुठल्या
ज्या वेळेस तुम्ही भागवत ऐकले, ज्या वेळेस महर्षी शुकाचार्य श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ घेऊन राजा परीक्षितीला सांगण्यासाठी निघाले होते, स्वर्गामधल्या देवाने त्या शुकाचार्य नावाच्या महात्म्याला अडवलं आणि अडवून विनंती केली. म्हणले, महाराज मृत्यू लोकामध्ये चाललात? म्हणले, हो. कशासाठी चाललात? म्हणले, एक राजा मरतोय, परीक्षिती नाव आहे त्याचं, थोडं लक्ष द्या. आणि त्या परीक्षिती नावाच्या राजाला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, त्याला भागवत सांगायचंय. महाराज वैकुंठातून तुम्ही आलात, मृत्यू लोकात चाललात, मध्ये स्वर्ग आहे, श्रीमंत लोकाचं गाव आहे, खाली एका राजाला सांगायला चाललात. खालचा राजा आणि स्वर्गातला राजा ह्याच्यामध्ये बराचसा बदल आहे. खालचे 100 राजे आणि स्वर्गातला एक देव, बरोबरीच. एक देव, खालचे किती राजे? बरोबरीच होऊ शकत नाही. सामान्य देव बरं का, इंद्रदेव नाही. इंद्रदेव तर त्या 33 कोटी देवाचाच राजा आहे महाराज. वरच्या 21 स्वर्ग त्याच्या आधिपत्याखाली, एक स्वर्ग नाही, 21 स्वर्गाचा अधिष्ठाता इंद्र. थोडं कल्पना करा, खालच्या एका मृत्यू लोकातल्या राजाला मरायला लागलाय म्हणून तुम्ही भागवत सांगायला चाललात. महाराज एक काम करा, हे भागवत आम्हाला सांगा. स्वर्गातली विनंती करीत होते. कुठले? आता श्रीमंत होते ना. आता आपल्यासारख्या महाराज लोकाली जर महाराज पुढचा 1000-2000 देणारा जर मिळाला आणि मध्येच एखाद्याचा फोन आला, आम्ही 50च देतो, 48 शिल्लक. किती किती शिल्लक? आसोलेवाल्याचा फोनच घेत नाहीत. जरी दैवयोगानं फोन आला तरी आजी मेली, माय मेली, बहीण मेली, काहीतरी खोटं नाटक करून का होईना पण चकली बसलीच म्हणून समजा. श्रीमंत माणसं जर स्वर्गातले देव जर महाराज ऐकायला बसत असली तर भागवत सांगायला पाहिजे होतं का नव्हतं? श्रीमंताच्या ठिकाणी सांगायला पैसा मिळतो महाराज, पण त्यांना त्या परमार्थाची किंमत नसती. बसायलाच येताना खुर्चीवर चप्पल घालून बसणार, किंमतच नाही, काही संबंधच काही नाही. श्रीमंत लोक परमार्थाचा सन्मान करीत नाहीत महाराज, ज्याच्या ठिकाणी धनाचा अभिमान आहे तो. स्वर्गातल्या देवाने विनंती केली, आम्हाला हे भागवत सांगा, याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते दिलं जाईल. ते म्हणले, हेच म्हणणं फार जड होतं. आज माझ्या भागवताची गरज मृत्यू लोकातल्या राजा परीक्षितीला आहे. आज त्याची योग्यता आहे भागवत श्रवण करण्याची, तुमची योग्यता नाही. स्वर्गातल्या देवांना योग्यता नाही म्हणून महर्षी शुकाचार्याने तिरस्कार करून भागवत तिथून घेऊन आले. याचा अर्थ स्वर्गाधिक देवाच्या ठिकाणी अभिमान आहे. आम्ही तपश्चर्या करून या पदापर्यंत आलोत, आम्ही काही सामान्य नाहीत, असा अभिमान त्या देवाच्या ठिकाणी असल्यामुळं स्वर्गात परमार्थाची महाराज उणीव आहे. विठ्ठल विठ्ठल. आणखी लक्ष द्या, मी सांगायलो सिद्धांत कशासाठी? दुकान भागात ज्या लावायचंय त्या भागातल्या लोकांना वस्तूची गरज पाहिजे. आता उग गरजच नसताना जर उग विकायच्या तर गिरायकाली बळच धरू धरू जागी होऊन उधारी तरी वसूल होण्याची गॅरंटी. ते म्हणतो, नको बाबा, मी तेल खातच नाही, शेंगदाणे खातच नाही, आणि तो सांगायला दुकान टाकले आज जागी होऊन. गरजच जर वस्तूची नसेल ना तर अशा ठिकाणी लोक गर्दीच्या ठिकाणी, वर्दळीच्या ठिकाणी दुकान लावावं. आपल्या दुकानात विकणाऱ्या वस्तूची त्या भागामध्ये लोकांना गरज भासावी. आणि एवढंच नाही तर त्या वस्तूविषयी आणि वस्तू विक्रेत्यांविषयी त्यांची भावना चांगली असली पाहिजे. म्हणून स्वर्गामध्ये सांगू नका असं सांगितलं. कुणालाही सांगायला जमत नाही. या लागे सुमनवाणी शुद्धमती, जो आनंदको अनन्य गती, पैगा गौप्य ही तया प्रती, चावळी जे सुखे, क्रोधिया विश्वासी त्यासी बोध, Yeah.
संसर्गापासून सावध राहा म्हणून एकनाथ महाराजांनी इशारा दिला, देवानं सांगितले. कुठं बी म्हणले दुकान जरी मांडलं तरी ह्या दोघा जणाला काही तुमच्या दुकानातला ज्या वस्तू माल असतील ते विकू नका. कुणाकुणाला क्रोधी आणि दुसरा अविश्वासी, दोघा जणाला दुकानात जे असेल ते विकायचं. रागीट माणसाला काही दिलं तरी फायदा होत नाही. रागीट माणूस पूजा करीत 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 सुद्धा मारहाण करण्याची शक्यता असतीच की. पंगत घालून शिव्या देत नाहीत का रागीट? क्रोधी माणसाचा काही संबंधच नाही महाराज. आणि जे अविश्वासी माणसं आहेत ते असे कितीही संगतीत घ्या, एक ना एक दिवस तो आपला महाराज धंदा केल्याशिवाय राहत नाहीत. अविश्वासी विश्वासच पूर्ण नाही. विश्वास जर असेल ना तर अशा ठिकाणी महाराज व्यवहार करायला, कर्तव्य कर्म करायला काही अडचण नाही. एक स्वर्गामध्ये हा जो दुकानाचा धंदा आहे ना किंवा ज्ञान विक्रयाचा धंदा आहे तो करायचा नाही असं सांगितलं. मग कुठं करावा? गरज मृत्यू लोकातल्या लोकांना. कारण हे सांसारिक दुःखानं होरपळलेले आहेत. जन्म मृत्यू रूपी संसाराचं दुःख आहे. विषयानं त्रस्त आहेत, दैन्य दारिद्र्यानं त्रस्त आहेत, सुखाची अपेक्षा आहे. आणि अशा सामान्य जीवाला इतके त्रस्त असल्यामुळे यांची भावना बी शुद्ध आहे. आता आपल्या आपल्या सामर्थ्यानं तरुण जाऊ शकत नाहीत, हे ह्यांच्या ठिकाणी असणारा एक प्रकारचा अपूर्णत्वपणा आहे. पण कल्पना करा, सामान्य मनुष्याची भावना शुद्ध आहे म्हणून मृत्यू लोक आणि मृत्यू लोकातली मनुष्याची योनी हे ज्ञान ग्रहणासाठी योग्य आहे. म्हणून वरुण देवानं सांगितलं, हे त्यांना निरोप सांगा. कोणाला? स्वर्गातलेली नाही बरं का, मृत्यू लोकातलेली. मृत्यू लोकातलेली निरोप सांगण्यासाठी संत महात्मे महाराज म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. सुखरूप मार्गाचं अनुमोदन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी संत महात्मे मृत्यू लोकात आले. आणि मृत्यू लोकात येऊन संत महात्म्याने दुकान रूपानं हे वस्तू संग्रहालय मृत्यू लोकात मांडलं. अभंगाचं प्रथम चरण. आपलं गाव सोडून मृत्यू लोकांमध्ये संत आले. साधं घर सोडू द्या, 21 स्वर्गापेक्षा वैकुंठ हे थोडं बरं असेल का? कसं असेल हो? कसं असेल? तुम्ही गेल्यावर पुन्हा मागं फोन करून सांगा. होय, नाही तर पहिलेली विचारा, बरं असेल का नाही? होय, कसं असेल? होय, आपली विचारतो. आता वैकुंठ, अहो आपली घरं कुठल्याच योग्यतेची नाहीत तरी आपल्याला सुटानात. सुटायलेत का? उलट मुलं म्हणतेत म्हातारं घर सोडित नाही, एखादीवर हाताखालून काढावं लागते. तेव्हा कसं तरी सप्त्याकडे जर आलं. इतकं कठीण आहे महाराज. आता असली गावं आपली, ज्या गावामध्ये पावसाळ्यात पाऊस पडत नाही, मृत्यू लोकातली गावं काही लई बरी आहेत का? आपल्या इतक्या, त्याच्यामध्ये आपल्या घरची परिस्थिती कठीण आहे. 12 महिने कष्ट केल्याशिवाय आपल्याला घराला महाराज पोटाला पोटभर मिळत नाही, एवढं कष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. असली दरिद्री घर आहेत तरी आपल्याला सुटत नाहीत. थोडं मोठे पण लक्ष द्या. मी विनोदानं सांगतो, याचा अर्थ काही म्हणजे वर्णन खालचं आहे असं लक्षात घेऊ नका. इतके आपण कंजूस आहेत तरी आपल्याला घर सुटत नाही, आपल्याला काही प्राप्तही नाही. संत परिचय सांगत असताना गावाचं नाव सांगितलं की त्याचं मोठे पण लक्षात येतं. आम्ही वैकुंठवासी.
हो, नुसतं गाव बी सांगितलं तरी पुढचं काही वर्णन करायचं येत नाही की वैकुंठ गावाला जायला. नुसता मुंबईचा जर पोरगा अस्वल्यात नुसतं जाऊन तिकडं 2-4 वर्ष निस्ता इन करून आणि बूट घालून आणि सॉक्स घालून आला, गावातले 10-5 पोरीचे बाप मागं लागते, तर तिकडं काय करतोय ते त्याची त्यालाच माहिती. माय बाप सांगते पोरग मुंबईला आहे. कारण मुंबई ही काही सोपं गाव आहे का महाराज? मुंबई जेवायची मेस 5,000च्या पुढे, राहायला रूम 5-7 हजाराच्या पुढे. एकट्याला राहायचं म्हणलं तर महिन्याला 12,000-14,000 लागतात. आता 12-14,000 खायला आणि राहायला असतील, बुटन सॉक्सन इनन कपडे ह्याचा हिशोब करा वरी शांटा सहित. हे कसं बी 10,000 जात असतील. आता हे 20,000, आता हे 20,000 पुन्हा महाराज जर वजनामध्ये जर वागत असेल तर समजायचं उगा अंदाज काढायचा 30-40,000 त्याला तिकडं पगार असेल. कुठं तिकडं कुत्रं सांभाळण्याला 30-40,000 मिळतात महाराज. कल्पना करा, गावाचं नाव. नुसतं आम्ही मुंबईला राहतो म्हणलं की आपल्या अस्वल्यापेक्षा थोडी किंमत जास्त आहे का नाही? आणि मुंबईपेक्षा जर एखाद्यानं सांगितलं अमेरिकेत आहे आपलं दुकान, कुठं मग किंमतच करता येत नाही किंवा कुठं. पोरीचा बाप नुसता घाबरूनच महाराज मुलगी नको म्हणणार, कसं अमेरिकेला जावं. कुठं मुलीला जर एखाद्या वेळेस भेटायचं म्हणलं तर कुठं जायचंय? आता इतकं कठीण आहे. आता इथं दुसऱ्या देशाचं नाव सांगितल्यावर जर इतकी किंमत वाढत असेल, त्याच्यापेक्षा आम्ही स्वर्गातले, स्वर्ग तरी काही दिवस वास्तव्यापुरताय. पुन्हा तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, तीतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमृत्य लोकम विशंती एवं त्रैधर्म मनोप्रपन्ना गता गतम काम कामाल भंते. स्वर्ग तरी काही दिवसाच्या वास्तव्यापुरताय. वैकुंठ एवढं मोठं, वैकुंठाला गेल्यावर माणसाचं वय कुंठित होतं. ही वैकुंठाची विशेषता आहे. काय कुंठित होतं? साधा अर्थ आहे वैकुंठाचा. वय कुंठित होतं. वय कुंठित होतं म्हणजे तिथं गेलेल्या माणसाचं वय पुन्हा वाढत. आता वय वाढत नाही म्हणल्यावर तरुणपणात म्हातारपणात जात नाही, आणि म्हातारपणात जर नाहीच गेला महाराज तर मरायचा संबंधच येत नाही. वयच वाढत नाही. वय वाढत नाही याचा अर्थ डोक्याचे केस वाढत नाही, शरीर वाढत नाही. तिथं खाल्लेले जे खाण्याचे पदार्थ आहेत ते पदार्थ बी असे की ते खाल्लं तरी महाराज त्या पदार्थानं काही त्याचा विपरीत परिणाम होत नाही. वय कुंठित होतं. पृथ्वीच्या प्रारंभी सनकादिक ऋषी जन्माला आले, आज सुद्धा त्यांचं वय 5च वर्षाचं आहे. आणि जन्माला कधी आले? सृष्टीच्या प्रारंभाला. पण आज सुद्धा 5च वर्षे वय. 6वं वर्ष लागलंच नाही महाराज. वय कुंठित होतं वैकुंठाला गेल्यावर. आणि असल्या वैकुंठ नावाच्या गावावरून संत महात्मे आस्वाल्याला येत असतील. आता सनगाव बी काय ना आस्वाला बी काय, थोडी मातीत काळी पांढरी असेल महाराज, पण तिथं तरी काय नाही इथं तरी काय. मृत्यू लोकात आल्यानंतर कुणाला सुख आहे का? आयसे लोकीची जिये नांदवणूक. त्याच्या अगोदर सांगितलं, जिये गावीचा चंद्रुषय रोगी, जेत उदय होय असता लागी, दुःख लेवनी सुखाचे अंगी साळीत जगाते. ज्या मृत्यू लोकामध्ये चंद्राला आणि सूर्याला सुद्धा सुखानं राहता येत नाही. चंद्राला क्षय रोग आहे. कुणाला? चंद्रच रोगीट आहे महाराज. एक गावचा पाटील आणि एक सरपंच आहे. चंद्र आणि सूर्य त्यांच्या इतके मोठे मला वाटतं मृत्यू लोकात दुसरे कोणी नाही. पण आमच्या चंद्राचा रोग तर इथूनच दिसतोय पौर्णिमेच्या दिवशी. मधून जे फकट काळं झालेलं आहे ना ते रोगाचं लक्षण आहे. आता इथून जर महाराज चंद्राला जर कुष्ठरोग असेल तर खाली भजन करणारे माणसानं आम्ही निरोगी राहावं, गुडघेच दुखू नाही तर हे आपलं मागणं देवाकडचं चुकीचंच आहे किंवा. आता चंद्राला जर रोगानं सोडलं नाही, रोग इकडं पोहोचत पोहोचत इतक्या वरी पोहोचलाय. कुठं? आता आपण तर खाली राहतो ना.
आता इतकं मृत्यू लोक वाईट आहे, असल्या मृत्यू लोकांमध्ये संत महात्म्याने उडी टाकली महाराज. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत महात्मे मृत्यू लोकात आले आणि मृत्यू लोकांमध्ये डायरेक्ट दुकान टाकलं. महाराज म्हणतात, घातला दुकान देती आलिया सीधा. स्वर्गातलं ठिकाण बरं होतं. श्रीमंत लोकाच्या गरीबाच्या गल्लीमध्ये दुकान टाकले होत्या वस्तूला विक्री तरी किती असते हो. पण स्वर्गासारखं श्रीमंत नगर होतं, तिथं लोक अभाविक होते म्हणून स्वर्गामध्ये विकू नका हे सांगितलं. आणि मग मृत्यू लोकात आले. वैकुंठाला जाण्यापेक्षा मला वाटतं मृत्यू लोकात येणं कठीण आहे. एक तर 9 महिने गर्भवासाचं दुःख आहे. मृत्यू लोकात मनुष्य शरीर दुर्लभ आहे. एवढं सगळं दुर्लभ शरीर प्राप्त होऊन सुद्धा मनुष्य आपल्या कर्माच्या ठिकाणी जागृत नाही. म्हणून अशा मनुष्याला जाग करण्यासाठी संत महात्म्याने मृत्यू लोकात दुकान घातलं. कुठे संत महात्म्याचं दुकान, जेणेकरून तिथं गेल्यानंतर आम्हाला सगळ्या वस्तू प्राप्त होतील. महाराज म्हणतात, संत महात्म्याच्या या दुकानावर जाणाऱ्या प्रत्येकाला वस्तू संत महात्मे देतात. आणखी एक संत महात्म्याची विशेषता आहे, वस्तू देत असताना संत महात्मे तिचा मोबदला घेत नाहीत. मोबदला घेत नाही त्याचा अर्थ काहीतरी घेऊन देत नाहीत. कसे देतात? दान. कसे देतात? फक्त पात्रता पाहिजे. माणसाला देतील याच्यामध्ये नवल नाही. आमच्या ज्ञानोबारायाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला दिलं. जे रेड्याला प्राप्त झालंय ते आता आपल्यासारख्या चांगल्या माणसाली आळंदीत 25-25 वर्ष राहून बी व्हायना. कारण रेडा महाराज जर वेद त्या काळात बोलत होता, एका म्हणजे एक अर्ध क्षणाची संगत घडली तर रेडा वेद बोलायला लागला. कसला बी महाराज आज कबर बांधणारा असू द्या, त्याला वेदातले काही 10 श्लोक पाठ नाही कोणाला. आता रेड्याला दिलं महाराज, योग्यता तपासली असेल का नाही? अहो रेडा बी योग्यतेचा असेल ना. गेल्या जन्मामध्ये त्यानं काहीतरी पुनर्जन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये योगाची काहीतरी साधना केलेली असेल, तो कर्मभ्रष्ट झालेला असेल. आणि कर्मभ्रष्ट झालेला रेडा माऊली ज्ञानोबारायांनी त्याला शुद्ध करण्यासाठी मस्तकावर हात ठेवला, त्याची योग्यता तपासली आणि योग्यता तपासून वेदाचा महाराज शब्द त्याच्या वाणीतून उच्चार करून घ्यावा एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त करून दिलं. रेड्याला महाराज ज्ञान देतात संत महात्मे, माणसाला का देणार नाहीत? विठाला विठाला. संत महात्म्यांनी जी मांडलेलं दुकान आहे ना, मांडला असा शब्द नाही, घातला एका ठिकाणी नाही महाराज. संत महात्म्याचं हे ज्ञान देण्याचं कार्य आहे ना, ते सगळ्या जगामध्ये फिरून संत महात्मे ज्ञान देण्याचं कार्य करतात. एका ठिकाणी स्थिर राहिल्यावर कुठली बी गोष्ट जरी एका ठिकाणी स्थित राहिली त्याची किंमत कमीच होती महाराज. होती का नाही? सहज सहज शास्त्र आहे. घर जावाई आणि बाहेरचा जावाई, दोन्हीपैकी किंमत कुणाला असते जास्त? कुणाला? घरच्याला. जवळच असत ना, जवळची वस्तू किती काही किमती असत तिची किंमत वाटत नाही. हे सोडा, शेतातलं पीक असू द्या ते चवीचं लागत नाही. घरची जेवारी एखाद्या वेळेस दुष्काळ संपू द्या आणि 7 हजारानं बाहेरची घ्यायची येऊ द्या, ती उडत बी नाही आणि त्याची चव बी चांगली लागते महाराज. आणि तिचा वापरही चांगला होतो, कारण धन दिलेलं असतं ना, द्रव्य दिलेलं असतं. काहीतरी देऊन घेतलेलं असलं ना, माणसाला नसली तरी चव लागते. लागते का नाही? फुकटचे प्राप्त होईल त्याचं काही चवीचं लागत नाही. संत महात्म्यानं देत असताना, आता देती आली असे दान, दान याचा अर्थ फुकट मुक्त स्वरूपानं दान देतात, काहीच घेत नाही. आणि काही न घेता जर दिलं तर मृत्यू लोकांमध्ये त्याची किंमत राहत नाही. मग संत महात्मे मोबदला काय घेतात? तो
गीतेमध्ये सुंदर महाराज सिद्धांत सांगितला, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीस्तत्वदर्शिनः. काय करतात? पुढच्याचा अंतकरण तपासतात. मग अपेक्षित आपुले तेही सांगते पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. कुणालाही देत नाहीत, देत असताना त्याचं अंतकरण तपासतात. देण्यासाठीच आलेले आहेत. आई वडिलांनी कमवलेलं धन मुलालाच द्यायचं असतं. याचा अर्थ असा होत नाही की मुलगा पहिलीला शाळेत गेला की लगेच तिजोरीच्या चाव्या त्याच्यापाशी देऊन टाकायच्या. अहो, काहीतरी तपासावं लागेल ना. हे सांभाळण्यासारखं आहे का अगोदर बघावं लागेल. आणि सांभाळण्यासारखं जर त्याला ज्ञान नसेल तर जाणत्या मायबापांनी हे वयात येण्याच्या अगोदर सगळी जमीन इकून मोकळं होणं, योग्यताच नसेल तर. पण बापाचं जे धन आहे ते मुलाला मिळणारच आहे ना. तुकाराम महाराजांनी सांगितलंय बघा, पितयाचे जे का धन सगळी माझ्यावरच पडली तर भजनी आहेत, पण आबाने जरा जास्त जीव घातलेत वाटते काय. पितयाचे जे का धन असू दे, पुत्रा कोण वांछील. बापाची जी संपत्ती ती मुलाला येतीच किंवा त्यानं काय बघायची गरज आहे होय. म्हणून तर म्हातारं 60-65च्या वरी जरी वेगळं राहून 2-3 एकर मागत असलं तरी मुलं नाही म्हणत नाहीत. त्यांना माहित आहे म्हाताऱ्यानं 10-5 वर्ष सांभाळायला घेतली तरी मेलं की हे आपल्यालाच येणार आहे. किती वर्ष टिकणार आहे. म्हणून तर सुनबाई सांगतात किती एकर जमीन आहे ते सांगतात 10 एकर आहे. वाहायला 8 एकर आहे. 2 एकर म्हाताऱ्याला दिलेली. म्हणले ती 2 एकर म्हाताऱ्याची किती दिवस वाचणार आहे ते. 4-5 वर्षात येते ती ही ताब्यामध्ये. 10 सांगायला तसं बापाला जे दिलेलं आहे ते मुलाला मिळणारच आहे ना, जे बापाचं आहे ते. पितयाचे जे का धन पुत्रा कोण वांछील. मिळणार आहे महाराज, पण मुलाची योग्यता पाहिजे ना, ते सांभाळण्याची त्याची वेळ आली पाहिजे. बापानं कमवलेलं धन सांभाळण्याची त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे. आणि बापाचा तरी विश्वास पाहिजे की आपण जे टिकवलंय ते मुलगा पुढे टिकविल, एवढा तरी विश्वास असेल तर मोकळ्या अंतकरणानं दिलं पाहिजे. तसं संत महात्मे मृत्यू लोकात वाटायलाच आलेत, पण संत महात्मे कुणाच्याही हातात देत नाहीत. अगोदर प्रतिबंध सांगितला, व्यर्था पुले वाचा सिनवू नये. हे संतांनीच मार्गदर्शन सांगितलंय असं नाही. ज्याच्या ठिकाणी थोडंसं ज्ञान आहे त्यानं सुद्धा हे महाराज मार्गदर्शन ऐकावंच. क्रोधी माणूस असेल त्याला उपदेश करायचा. तुम्ही सुद्धा बरं का, एखाद्या माणसाला आपल्याला लय प्रपंचातलं कळतंय असं वाटलं, रागीट माणसाला कधी सांगायचं नाही. क्रोधी असेल ना, कारण क्रोधी माणसाला सांगत सांगत ऐकून घेणार आणि शेवटला ह्याच्या काय बापाचं खातो का, काय बाप देतो का. एखाद्या वेळेस महाराज सुदीत जर ऐकून बिचाऱ्यानं घेतलं तर पिऊन त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. पुन्हा सुदीत ऐकून घेत, पण पेल्यावर पुन्हा त्याच्या नावानं जी शिव्या द्यायला चालू असते ते उतरसतो बिचारा गप्प बसत नाही पुन्हा. म्हणून अविश्वासी असेल, क्रोधी रागीट असेल ना, तर अशाला सांगायचंच नाही. म्हणून संत महात्म्याला सांगितलं, तुम्ही या दुकानातलं ज्ञानरूपी धन देत असताना पुढच्याचं अंतकरण तपासा. कसं महाराज सांगतात, या लागी सुमनू आणि शुद्धमती. कुणाला वाटा म्हणून सांगितलं, कुणाला दान द्यायचं थोडं लक्ष देऊन ऐका. ज्याचं मन सुमनासारखं आहे, सुमन याचा अर्थ शुद्धमती. पुढं ऐका, जो अनिंदको अनन्य गती. कसला अनिंदको? याचा अर्थ निंदा न करणारा. पैगा गौपेही तया प्रती चावळी जे सुखे. दुसऱ्याची निंदा करणारा नसल. मन त्याचं फुलासारखं असल. आनंदको असल, निंदा कुणाची जर करीत नसल. द्वेष मत्सर ज्याच्या अंतकरणामध्ये नसल.
संत महात्म्याला सांगितलं, असं गिराईक जर दुकानावर दैवयोगानं आलं तर तो कधी देतोस काय, परत देतोस का, कुणाला काय वाटतोस का हे सुद्धा विचारू नका, त्याला द्या. देत असताना कसं द्या, याचा मोबदला न घेता द्या. देते आले असे द्या. कसं द्या? महाराज आणखी एका ठिकाणी प्रमाणात सांगितले, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे, दोही चोहाट भरले घनदार. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. कसलाही मागायला गेला तरी आशाला त्या ठिकाणी सर्व काही मिळतं, कारण संत श्रीमंत, संत उदार, अभंगाचं दुसरं त्या दुकानामध्ये जो ज्याला पाहिजे ते मिळतं. संत काय देऊ शकत नाहीत. प्रपंचिक माणसाच्या सुद्धा इच्छा संताच्या ठिकाणी पूर्ण होतात. जपी आला त्याचीही इच्छा पूर्ण होती, तपस्वी आला त्याच्याही इच्छा पूर्ण होतात. प्रपंचिक माणसं काही संताकडे मागत नाहीत का? प्रपंचिक मनुष्य इथं येतो, त्यांची सुद्धा काही काही ठिकाणी मागण्या असतात महाराज, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या जातात संत महात्म्याच्या ठिकाणी. एकनाथ महाराजांनी सांगितलं, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. निपुत्रिकाला पुत्र देतात, निर्धन माणसाला धन देतात, ज्याला जसं पाहिजे तसं. आपल्या आपल्या प्रपंचिक माणसाला भक्ती मार्गाला लागण्यासाठी देवाला सुद्धा त्यांच्या इच्छा सांभाळावं लागतात महाराज, आहे का नाही? सटवाई फिटवाई हे जे देव आहेत ना महाराज, तुम्ही पुढचं ओळखलं वाटतं. होय, अहो ह्या देवाली पूर्ण महाराज आता किती दिवसानं ठेवलेली ते माहीत नाही, आणखी सुद्धा ह्या सटवायली मंदिरं नाहीत. आसरा मसोबा कायम आसराच द्यायला आहेत महाराज त्या. आणि आमच्या महिला मंडळीला बी काम नाही, एका एका शेतात 150-150 करून ठेवल्यात. आता पाणी बी जमिनीत कमीच राहिले म्हणून थोडे देव कमी झाले. आता कल्पना करा, इतकी परिस्थिती. अपेक्षेशिवाय का देवाची सेवा करायला जर एखादा माणूस थोडंसं मन मोकळं केलं ना, तो त्या देवाला 5 रुपये देणारा सुद्धा माणूस संताचा अनुभवच प्राप्त झालेला असतो. थोडं लक्ष देऊन ऐका. तो सांगतो, जर विचारलं ना, का तुम्ही असं का, म्हणजे एवढं मोठं का देवासाठी बसता, त्यानं सांगितलेलं असतं, मला बऱ्याच दिवसानं मूलबाळ होत नव्हतं, मी नवस केला होता आणि मग मला मुलगा झाला. आता तो त्याच्या प्रारब्धानच झाला का कसा झाला काही माहीत नाही. पण संत महात्मे एक म्हणे ना, रोग सरून काहीतरी वैद मुरो का काय असेल, वैद मरो, तसं महाराज कुठलं तरी वर्म जुळलं, प्रपंचिक मनुष्याचे कार्य झाले. मनुष्याला असं 100% वाटतं की हे देवामुळं झालं. तसं जर विचार केला तर देवाच्या कृपेशिवाय या जगामध्ये काही सहज शक्य नाहीच आहे. कल्पना करा. पण असा पूर्ण अपेक्षेवाला संत महात्म्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं नैराश्य होत नाही, कारण संत एवढे सामर्थ्यवान आहेत. 2 अर्थानं सांगितलंय, संत उदार, संत उदार भरले अनंत भांडार. आता अनंत भांडार का वर्णन केलं, तो संताची उदारता एवढी मोठी, जगामध्ये संत महात्म्याच्या बरोबरीचा जगामध्ये दुसरा कोणी उदार नाही. कोण उदार नाही? ज्ञानोबांनी एका ठिकाणी उक्ती केली बघा, सिद्धांत सांगितला, मेघ उदार. कोण उदार? मेघ म्हणजे पाऊस, पाऊस पडतो, मेघ उदार आहे का नाही? किती उदार आहे हो. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर भाष्य करीत असताना सांगितलं, नाही विचारित मेघ हागणदारी शीत. पडत असताना चोराचे, लबाडाचे किंवा कुणाचे असा विचार न करता एकदा चालू झाला की एका सुईनं सगळ्याला समृद्ध करतो. मेघात एवढी ताकद आहे, एवढी जरी पृथ्वी असेल ना, हिला शांत करायला त्याला 10-20 मिनिटाची जो वेळ दिली ना महाराज,
पृथ्वीला 2-3 महिने भूक लागू देत नाही, एवढं शांत करतो. आता इतका उदार आहे. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं, मेघ उदार परी ओसरे, मनोनी उपमेशी न पुरे. हे निशंकपणे संपाकारे पंचानन. लक्ष देऊन ऐका, संताच्या उदारतेला मेघाची उदारता बरोबरी लागू शकत नाही. मेघ उदार आहे. किती महिने? 4 महिने तरी पूर्ण आहे का? त्याचे 4 महिने किती दिवसाला चालू होते? मला वाटतं 7 जून पासून सुरुवात होती. 7 जून ते ऑक्टोबरच्या 7 पर्यंत. हा, कायम रागून राहतो का? मेघ उदार आहे, पण 4 महिने तरी पूर्ण आहे का? गरज पडल त्यावेळेस येत नाही, नको नकोसा झाला त्यावेळेस बंद होत नाही. खालच्या लोकांचा विचार करीत नाही. दान देतो, काही माणसाचं दान देणं तसंच आहे महाराज. पंगत तर कधी घालीत नाही, तर घातली पंगत तर महाराज बळच वाढू वाढू, बळच वाढू वाढू. जेवायला 7 दिवसात जेवढा खर्च लागला होता त्याच्यापेक्षा जास्तीचा खर्च वार करायला सप्ताह झाला की दवाखान्यातच उग 10 दिवस. म्हणजे कमन असं नाही का, त्या आबानं पंगत घातली, त्याचा परिणाम आहे हा. उदार आहे, मेघ उदार आहे महाराज. देत असताना पुढच्याला किती लागल ह्याचा विचार करतोय का? लहान लहान कोंब असतील त्यावेळेस बंद होतो, आणि चांगलं पीक आता हातात आलंय ह्यानं संकल्प केलेला असतो, सोयाबीन आता 100 कटे होईल, ह्याच्यात काही मठाची राहिलेली देणगी देऊ, बाकीची उर्वरित रक्कम आपल्या परपंचाला लावील. आशाची सपाट्यात जे चालू होतं महाराज, वरची कणसं वरच्यावरही उगवून येते, खाली जी पडलेलं आहे तेही उगवून येतं. याला शेतात पाय टाकायसारखा राहत नाही. श्रीमंत आहे, दानशूर आहे, उदार आहे, पण खाल्ल्याला किती लागतं ह्याचा विचारच करीत नाही. देत असताना पुढच्याला किती लागतंय हे कळत नाही. मेघाला कुणाला कुठं लागतंय हेही कळत नाही. सगळे पण एवढं काम करतो, 7-8 महिन्यात कुणीकडे बी झालेल्या घाणी सगळ्या निघून समुद्रात घालतो. शुद्ध पाणी प्रत्येकाला पिण्यासाठी देतो, पण 4च महिने याचा दरवाजा उघडा असतो. मेघ उदार परी ओसरे. पावसा इतकं कुणी उदार नाही, मेघा इतकं कुणी उदार नाही, पण मेघा 4 महिनेच उदार आहे. म्हणून संताच्या बरोबरीला उदारतेला मेघ नाही. आमचे संत उदार आहेत. किती दिवसापुरते हो? संत जिवंतपणे उदार आहेत, आणि संत गेल्यावर सुद्धा उदार आहेत, हे लक्षात ठेवा. गेल्यानंतर सुद्धा संत महात्म्याची एक अदृश्य स्वरूपानं सेवा कोणी जर करीत असेल, तर एक चैतन्य रूपानं वास्तव्य करणारा त्यांचा जो अंश आहे, त्याचं चिंतन केल्यानंतर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत महात्म्याची उदारता कायम आहे सेवकासाठी. विठ्ठल विठ्ठल. जाऊन 700-800 वर्षाच्या जवळपास कार्यकाळ झालाय, पण आज सुद्धा ज्ञानोबरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर महाराज म्हणतात, सामान्य जीवाला ज्ञानी बनवून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती बनवतात. एवढं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी. पुंडलिकाच्या दर्शनाला गेल्यानंतर मूळ पापी असेल तर त्याला सुद्धा शुद्ध करून पंढरपूरहून परत पाठवतात. संत उदार येतो. एक जिवंत असताना उदार नाहीत, संताची उदारता कायम आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी शब्द वापरत असताना संताला 2 प्रकारानं उदार शब्द वापरला. संत उदार, इथं थांबले, पुन्हा सांगितलं संत उदार. संत उदार उदारच आहे, संताचा स्वभाव उदार आहे. पण संताचा स्वभाव उदार नुसता काही काळापुरता नाही, संत अखंड उदार आहे. आता अखंड उदार कसं राहता येईल? आपण आज जर सूचना दिली, हा माणूस नुसता मोठेपणानं बोलतो, जे ज्याला पाहिजे ना ते आमच्याकडून घेऊन जा. किती माणसाला देणार?
किती माणसाली? कसला बी श्रीमंत असू द्या, किती माणसाली देणार? 100 कोटी एक निवडणुकीत जिंकून येण्यासाठी देतात महाराज. पण निवडून बी आला तर आता पडल्यावर तर बिचारा काय पुन्हा भेटच गेली ह्याची वाण नाही. पण निवडून बी आला तरी त्याला माणसं पुन्हा 2-3 वर्ष जर दारात आली तर त्याला मारावंच वाटतं. पुन्हा काय मिळतंय का त्याच्याकडून काही? अहो ही उदारता आहे ना. पण कितीही मोठा जरी असेल ना, काय देऊ शकणार आहे? संत खरंच उदार आहेत. संत महात्म्याच्या देण्याची पात्रता, संत महात्मे त्यांच्या जवळ जे आहे सेवक त्या योग्यतेचा मिळाला तर पूर्णच देतात. महाराज म्हणतात, कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवी बरो विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. प्रमाण लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबारायाचं पुन्हा पुन्हा स्मरण करीत असताना ज्ञानोबाराय त्यांचं जे पद आहे ते त्या जो चिंतन करतो त्याला देतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे साम्राज्य सुख आहे ते सेवकाला देतात. संत एवढे उदार आहेत. विठ्ठला तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. संत महात्मे उदार आहेत. संत महात्म्याची उदारता संत महात्म्याच्या ठिकाणी उदार नावाचा गुण आहे. आणि संत महात्म्याला वाटायला दिलेली जी सामुग्री न ती कुणाची हो? देवानं दिलेलं ते. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. वाटायला दिलेल्या वस्तू जर देवानं भरून दिलेल्या असतील ते मोकळ्या अंतकरणानं वाटलं पाहिजे. काही काहीच्या ठिकाणी दुसऱ्यानं बी दिलेलं असताना वाटीत असताना त्यांचा कंजूसपणा सुटत नाही. दिलेलं दुसऱ्याचं आहे, त्यातली त्यात दिलेलं देवाचं आहे. आणि देवानं दिलेल्या वस्तू वाटायच्यात याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कंजूसपणा नाही महाराज. बरं कितीही वाटीत राहिलं तरी सरणार नाही. संत महात्म्याची देणगी एवढी मोठी. महाराज वर्णन करतात, कल्पांती ही सरेना. कित्येक तरी महाराज लोक या गाथ्यावर ज्ञानेश्वरीवर गीतेवर बोलतात. काही उडाल्यासारखं वाटतं का? गाथ्यापेक्षा ज्ञानेश्वरी जुनी आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा गीता जुनी आहे. गीतेपेक्षा वेद 18 पुराण 6 शास्त्र जुने आहेत. ते वेदाकडं तर माणूस जातच नाही. जरा सोपं आहे म्हणून हरिपाठ ज्ञानेश्वरी गाथ्याकडे येतो, एकनाथी भागवताकडे येतो. तिकडं काही इतक्या जुनं जात नाही महाराज. जास्त पाठीमागं गीता आहे तिकडंही जात नाही. पण इतकं संत महात्म्याने देऊन ठेवलंय. संत काय कमी उदार आहेत का? आज वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर मला वाटतं पूर्ण समाजाचा जर विचार केला तर एक 15 ते 20% लोक नुसत्या वारकरी संप्रदायावरच ज्यांचा प्रपंच चालतो. किती? आता 20% लोक परमार्थावर जगत असून सुद्धा विनेकरी सप्त्याला मिळत नाही. चांगले 2-4 गायक मिळत नाहीत, पक्वाजा मिळत नाही. आम्ही उगा आणलाय म्हणून बरं झालं, नाही तर फजितीच होती की आज आसवाल्याची. मिळतोय का? कित्येकही महाराज लोकांची संख्या वाढली तरी काही कुणी बसू नये का? खरा जातीवंत महाराज आहे. तुमच्या का आला का कधी आम्हाला सोयाबीन काढायला लावा तुम्ही म्हणून? ही संतांची देणगी ना, मिळतेच की. एकदा त्या परमार्थाला वाहून घेतलं हे संत महात्म्याचं देणे. महाराज म्हणतात, या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस देणे चिंतामणी ठेंगणा. एवढे संत महात्मे उदार आहेत. आणि संत महात्म्याच्या ठिकाणी जी उदारता आहे ना ती भगवान परमात्म्याची आहे. त्यांच्याजवळ दिलेलं ते वाटप करायला जे ज्ञान आहे, जे धन आहे
ज्या दुकानात विकणाऱ्या वस्तू आहेत ना, अहो एकदाच देवानं माल भरून दिलाय, त्यांना सांगितलंय फक्त घेऊ नका, मागू नका. एखाद्यानं जर मोकळ्या अंतकरणानं दिलं तर घ्या, दक्षिणा म्हणून. कसं म्हणून? पण दक्षिणा म्हणून देऊन त्याला सांगा, नाही दिलं तरी सांगा. सांगत असताना फक्त फुकट सांगा, पण सांगितलेल्या ज्ञानाची जर बेकिंमत बेदखल जर करीत असेल तर असा पैसे देऊनही मला सांगा म्हणत असेल तरी अशाला सांगू. म्हणून कीर्तन हे पवित्र आहे, ज्ञान हे पवित्र आहे. सांगत असताना पुढच्याची पात्रता समजूनच सांगावं. पुढच्याची जर पात्रता नसेल, त्याची सांगण्यासाठी जागा सुद्धा महाराज मर्यादित ठरवली. घातला दुकान हा शब्द आहे. जिथं ते सांगायचे ती जागा पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, आणि ज्यांना सांगायचे ते चांगले योग्यतेचे पाहिजेत. अशा ठिकाणी संत महात्मे येऊन त्या ठिकाणी दान करतात, दान देतात. पण अशा संत महात्म्यापर्यंत आपण पोहोचणं महत्वाचं आहे, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. आपल्या आता 11 वाजायची वेळ बरोबर झालेली आहे, म्हणून जास्तीची वेळ न घेता आपला 108 वर्षापर्यंतचा हा सप्ताह अखंड चालू आहे. एक सनगावकर माऊलीची परंपरा आपण सर्व गावकरी मंडळी आतापर्यंत जोपासतायत. शतक झालेलं आहे, आणि विशेष करून त्यांनी चालू केल्या सप्तेचं शतक झाले, आणि ज्यांनी सप्ताह चालू केला त्यांची शतक पूर्ती आता जवळ आली. या दोन्हीचं औचित्य साधून आपल्याला मंदिराचं काम पूर्ण करायचंय. पण पुनश्च एकदा आपणा सर्वांना हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे, ज्यांच्याकडे मंदिराची देणगी राहिली असेल अशांनी लवकरात लवकर ती देणगी आणून जमा करायची. आपलं सभामंडपाचं म्हणजे स्लॅबपर्यंतचं काम झालेलं आहे, वरचं काम अगदी थोड्या दिवसाचं आहे. आता ज्यावेळेस शिल्पकारी 15 दिवसांनी येतील ना, त्यावेळेस आपलं स्लॅबपासून वरचं जे मंदिराची उंची दिलेली ते प्लास्टर सहित विटाचं काम करूनच 1 महिन्यामध्ये परत जातील, 15-20 दिवसात, म्हणजे पूर्ण काम करून. म्हणून आता ज्यांच्याकडे देणगी राहिली असेल त्यांनी आपापली देणगी कोणी न मागता या ठिकाणी आणून द्यावी, अशी सगळ्याला नम्रतेची कळकळीची विनंती आहे. पुनश्च एकदा झालेली ईश्वर सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज